नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या ठळक बातम्या. वसंत ऋतूत पिवळ्या फुलांनी बहरले मेळघाटाचे रान, अवकाळी पावसाने निसर्गाला फसविले, डोंगर दऱ्यांनी हिरवा शालू पांघरला. वादळ अवकाळी पावसाने तीळ पिकाचे नुकसान, पंचनामे केव्हा करणार शेतकऱ्यांचा सवाल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. येरड परिसरात पावसासह चक्रीवादळाचा तडाखा, झिबला, खरबी, मांडवगड येथील 3 घरावरील छप्पर उडाले. चॅनलला जर नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अवकाळी पावसाने कांदा पिकांचे अतोनात नुकसान, शेतकऱ्याचा कांदा भिजला. भेंडी पिकावर फवारणी, भेंडीवर विविध प्रकारचे रोग शेतकऱ्यांना धास्ती. अवकाळीचा मार सोसणार तरी किती, शेतकऱ्यांचा उद्विग्न प्रश्न. गायी स्वस्त, बैल म्हशींच्या किमतीत 20% वाढल्या. भंडारीतील गुरांचा बाजार, जनावरांची संख्या रोडावल्याचा परिणाम. गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा अपघात योजनेचा अपघात, 230 पैकी केवळ 162 प्रस्ताव मंजूर, योजना शेतकऱ्यांसाठी मृगजळ. उन्हाळी धान पिकांची नासाडी, पंचनामे करून भरपाई द्या, शेतकऱ्यांची मागणी. नागमीड तालुक्यात परिसरात नुकसान, 10 लाख क्विंटल धान 6 महिन्यापासून उघड्यावर पडून. आदिवासी महामंडळाचा प्रताप, आधी उचला मगच नवीन खरेदी करण्याची अट. पिकांचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्या, तिरोडा तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी. सतत अवकाळीची झड, तरीही विदर्भातील धरणांना कोरड. उन्हाळ्याचे 2 महिने संकटाचे, गेल्या वर्षीच्या तुलनेत जलस्तर घटले. अमरावती विभागाची स्थिती वाईट, तुमचा जिल्हा नक्की कळवा. कारंजकरांची उडाली झोप, पहाटेच वादळाचा तडाखा, छप्पर उडाले, विद्युत खांब पडल्याने बत्ती गुल, झाडे उन्मळून पडली, शेती पिकांचेही नुकसान. कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की कळवा. निर्बंध घालून निर्यात होणार का, कांदा संपल्यानंतर परवानगी, दर वाढण्याची शक्यता धुसरच. मलकापूर आंबा बाजारपेठेत फणसाची आवक वाढली, कापा फणसाला जास्त मागणी. परदेशात पोहोचला 735 मेट्रिक टन आंबा.